तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेकोडूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 25 ऑक्टोबर. तर राज्यामध्ये जे आपला आज आहे 24 ऑक्टोबर. तर आज रात्रीसुद्धा आपल्या राज्यातील काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तसेच उद्याच्या दरम्यानसुद्धा जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आजपासून जे आहे राज्यातील ठिकठिकाणी पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे अ, आज रात्रीच्याला आल्यानगर जिल्हा, संपूर्ण आल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस राहील. त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता राहील. पैठण, श्रीरामपूर तसेच जे आहे वैजापूर, तसेच मुंबई आणि कल्याण डोंबिवली, पालघर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूर या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर काही भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील, तर काही भागामध्ये फक्त रिमझिम पाऊस या ठिकाणी राहणार आहे. तर हा जो पाऊस आपला जे आहे शेतकरी मित्रांनो, हा पाऊस आपला आज मध्यरात्रीपर्यंत राहील आणि मध्यरात्रीच्या नंतर जे आहे विदर्भातील काही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 25 ऑक्टोबर. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की 25 उद्याच्या दरम्यान, तर आता उद्या 25 तारखेला जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच आपल्या जे आहे विदर्भातील काही भागामध्ये पावसाची हाय ठिकाणी शक्यता पाहायला मिळणार आहे. तर विदर्भातील अकोला जिल्हा, अमरावती तसेच जे आहे खानदेशमधील जळगाव जिल्हा, परोडा, चाळीसगाव, सिल्लोड, चिखली, खामगाव, अक्कोट, अचलपूर, अमरावती, बुलढाणा, करंजा आणि यवतमाळ या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यानच हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या दुपारनंतर राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल. उद्या दुपारनंतर जे आपला मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. उद्या लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या सगळ्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दुपारच्या नंतर म्हणजे दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि तसेच खांद्याच्या परिसरामध्ये सुद्धा पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या भागामध्ये सुद्धा आपल्या जे आहे उद्या दुपारनंतर तर रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर राज्यामध्ये आजपासून या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि परंतु उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामधील पावसाचा जोर हा जास्त राहणार आहे. कारण की उद्या दुपारनंतर उद्या जे आहे दुपारपासून जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर उद्याच्या दरम्यान आपल्याला खांद्याच्या परिसरामध्ये उद्या दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये विदर्भातील फक्त अकोला, अमरावतीमध्ये पाऊस राहील. तसेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्या उद्या दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल. तर रात्रीपर्यंत हा पाऊस पाहायला मिळेल. तसेच आल्यानगर जिल्ह्यामध्येच आपल्याला सुद्धा कोकणपट्टीमध्ये जे आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे भाग, मुंबई या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत आपलं जे आहे मध्यरात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगला झोडपून काढणार आहे. तर काही भागामध्ये जे आहे ढगफुटीसारखं म्हणजे आपलं काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर काही भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस राहील. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे आजपेक्षा उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त या ठिकाणी राहणार आहे. उद्या जवळ जर म्हटलं तर उद्या जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर जिल्हा, चंद्रपूर हा भाग सोडून इतर सगळीकडे आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत हा पाऊस या ठिकाणी राहील, मध्यरात्रीपर्यंत. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये पावसाचा या ठिकाणी 23 तारखेपासून पावसाला सुरुवात होईल. परंतु 24 तारखेपासूनच जे आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला आपल्याला आज पाहायला मिळाला. आणि आज रात्रीसुद्धा आपल्याला आल्यानगरच्या भागामध्ये, पुणे, मुंबई या परिसरामध्ये आपल्याला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आपला उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, नेमकी हा पाऊस अजून किती दिवस राहणार आहे, असा देखील प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडला असेल. कारण की या पावसामध्ये शेतकऱ्यांचे जे आहे पिकांच्या या ठिकाणी नुकसानदायक हा पाऊस असणार आहे. काही भागामध्ये जास्त पाऊस पडेल, तर काही भागामध्ये पावसाचे प्रमाण हे कमीसुद्धा आपल्याला राहील. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे जसं की आपण सांगितलं होतं
की राज्यामध्ये 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण राहणार आहे. 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि 28 तारखेपासून राज्यातील जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळणार आहे. म्हणजे राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे हा पाऊस फक्त आणि फक्त 28 तारखेपर्यंत या ठिकाणी राहील. 28 तारखेच्या नंतर पावसाचा जोर या ठिकाणी कमी होईल. परंतु आज, उद्या 25 आणि 26 या 2 दिवसामध्ये जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे जास्त पाऊस पडणारा जे तारखा आहेत त्या म्हणजे 25 आणि 26 तारीख या 2 दिवसामध्ये आपल्याला जे आहे राज्यामध्ये दुपारपासून ते रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि उद्याच्या दरम्यानसुद्धा दुपारपर्यंत राज्यामध्ये हवामान कोरडे राहील. परंतु कांद्याचा परिसर झाला, अकोला अमरावतीचा भाग झाला, त्या भागामध्ये रिमझिम पाऊस सकाळपासूनच सुरू राहील. जवळजवळ दिवसभर त्या भागामध्ये पावसाला आपल्याला काय सूर्यदर्शन त्या भागामध्ये होणार नाही. तर जसं की शेतकरी मित्रांनो हा होता हवामान अंदाज. तर आपण जे आहे संपूर्ण राज्याचा, संपूर्ण महाराष्ट्राचा या ठिकाणी हवामान अंदाज जाणून घेतलेला आहे की उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कुठे पाऊस पडणार आहे आणि आज रात्रीच्याला नेमकी पाऊस कुठे पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण जाणून घेतलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस आहे हा पाऊस काही भागामध्ये जास्त राहील, तर काही भागामध्ये, काही गावामध्ये म्हणजे काही गावामध्ये जास्त पडेल तर काही गावामध्ये कमी पडेल. कारण की हा पाऊस आहे भाग बदलत पडणार आहे. परंतु पाऊस उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी बांधवांनो तुमच्या भागामध्ये सध्या तुमच्या भागामध्ये पावसाचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आपण आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजानुसार तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जसं की शेतकरी मित्रांनो आपण सांगितलेलं आहे की या व्हिडिओमध्ये की राज्यामध्ये उद्या, आज आहे 24 ऑक्टोबर आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील फक्त जे आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि पैठणच्या भागामध्ये आणि श्रीरामपूर, वैजापूर या भागामध्ये आज रात्री दरम्यान पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. या भागापासून इकडेच म्हणजे या भागापासून तर मुंबईपर्यंतच हा पाऊस या ठिकाणी मुंबईच्या परिसरामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल. आज रात्रीच्याला जे आपला फक्त हिंगोलीचा भाग आहे, नांदेडचा भाग आहे, या भागामध्ये फक्त रिमझिम पाऊस म्हणजे फक्त ढगाळ वातावरण राहील. आणि विदर्भामध्ये सुद्धा आज रात्री दरम्यान हवामान कोरडे राहणार आहे. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आज पहाटेपासून म्हणजे उद्या सकाळपासूनच जळगावच्या भागामध्ये, अकोला, अमरावती या परिसरामध्ये रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. उद्या सकाळपासूनच त्या भागामध्ये पावसाला या ठिकाणी रिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. तर दिवसभर पाऊस या रिमझिम पाऊस काही भाग राहील आणि दुपारनंतर पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे. तर शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये सध्या जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर याचा परिणाम जे आहे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रावर या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हा जो परिणाम आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून 2 दिवस जे आहे पावसाचे वातावरण राहणार आहे. म्हणजे 26 आणि 27 तारखेदरम्यान 25 आणि 26 तारखेला जे आहे राज्यामध्ये जास्त पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. 27 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होईल. 27 तारखेला फक्त उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आणि विदर्भातील भागामध्ये पाऊस आपल्याला राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो